Yeah.
सेवेला हे नाही लावलं. सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निजी चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर. सहज लिळे उदकी वया तुम्ही रक्षिल्या निज सत्ते. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर. निळा म्हणे धराल हाती तरी द्याल निकमती निरुपमा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर. नमस्कारी भूते विसरोनी याती तेणे आत्मस्थिती जाणितली. परोपकारी वेचिलेल्या शक्ती तेणे आत्मस्थिती जाणितली. द्वैताद्वैत भाव नाही जया चित्ती तेणे आत्मस्थिती जाणितली. जयाची वाचे नये निंदास्तुती तेणे आत्मस्थिती जाणितली. उचित अनुचित जाणे धर्मनीती तेणे आत्मस्थिती जाणितली. त्या दृढ भावभक्ती मानवतो. उचित अनुचित उचित अनुचित जाणे धर्मनीती दृढ भावभक्ती मानवतो. तुकया बंधू म्हणे वरकड येर. तुकया बंधू म्हणे वरकड येर. संसाराचे खरं भारवाही. परोपकारी वेचिलेल्या शक्ती तेणे आत्मस्थिती जाणितली. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे लाडके लढिवाळ बंधू तुकया बंधू कान्होबा महाराज यांचा तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमानं आलेला 1082 क्रमांकाचा हा अभंग असून या 6 चरणाच्या अभंगात तुकया बंधूंनी आपल्याला आत्मस्थिती कोणाला कळत असते याचा विचार केला. आत्मस्थिती कोणाला कळत असते याचा विचार केला. आत्मस्थिती म्हणजे काय आहे बरं का. आत्मस्थिती म्हणजे काय आहे, आपला आणि त्या आत्मस्थितीचा काय संबंध आहे, आत्मस्थिती कशाकरता प्राप्त करून घ्यावी लागते, आत्मस्थितीचा अनुभव काय असतो, या सगळ्यांचा विचार याच्या मागे आहे. आपल्याला आत्मस्थिती काय माहितीच नाही. आपल्याला कधी कधी तुकाराम महाराज म्हणताना पाहतात काय, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी बघतो तो देवाईचे करी. मग त्यावेळेला आपल्याला वाटतं जाऊ दे, मग तुकाराम महाराज जर नाही म्हणतात आपल्याला तरी त्या आत्मस्थितीचं काय करायचं, आपल्यालाही त्याची गरज नाही आहे, अशी गोष्ट आहे. एक गोष्ट आत्मस्थिती म्हणजे काय ही कशाबरोबर खावं लागते हे आपल्याला माहीत नाही. ती प्राप्त करून घ्यायला खूप खडतर कष्ट करावे लागतात असं जर आपण ऐकलेलं आहे तर तिच्या वाचून काही आडलं नाही, तिचं मुळातच काही माहिती नाही. आणि जे माहितीच नाही, ज्याच्याकडे आडलंच नाही, जो विषयच आपला नाही,
त्याबद्दल जर कष्ट करावे लागत असतील ते कशाला करायचे, असा एक भाव माणसाच्या मनात निर्माण होण्याची शक्यता असते. 2. तिसरी गोष्ट अशी की तुकाराम महाराज असं म्हणतात ना की नको तसं एके ठिकाणी म्हणतात, घोटवीन लाळ ब्रह्मज्ञाना हाती मुक्ता आत्मस्थिती सांडवी. मुक्त पुरुषाला त्याला प्राप्त झालेली आत्मस्थिती सांडून द्यायला लावीन नाही माझ्या कीर्तनाच्या घोषाने. मग म्हणले आपल्याला वाटतं आपण आपलं कीर्तनच करू, झालं का? तुकाराम महाराजांचं बरोबर आहे. काय बरोबर आहे की आत्मस्थिती नाही कळली तरी भक्ती करता येते, भक्तीनं काम भागतं, हे बरोबर आहे. आत्मस्थिती नको, ब्रह्मज्ञान नको, मी भक्त तू देव, अशा प्रकारचं ठेवावं. याचा गर्भित अर्थ काय? याचा गर्भित अर्थ असा आहे की तुकाराम महाराजांच्या देवभक्तपणाची स्थिती फार दृढ प्रकारची आहे. खरा देवपणा, खरा भक्तपणा कसा असतो ते तुकाराम महाराजांना गवसलंय. आणि आत्मस्थिती नको जरी म्हणत असले ते, तरी आत्मस्थिती देवभक्तपणाने आपोआप आपल्याला सिद्ध होते. नुसती आत्मस्थिती जर आपल्याला प्राप्त करायची असली देवाच्या भक्ती वाचून, तर त्याच्याकरता फार कष्ट करावेत आणि ती सक्सेस आपल्याला होते की नाही प्रश्न येतो. म्हणून कष्ट न करता आत्मस्थिती जर प्राप्त होती तर त्या आत्मस्थितीची इच्छा ठेवून त्याच्या मागं लागून देवाची भक्ती सोडून आयुष्य घालवायचं हे तुकाराम महाराजांना मान्य नाही आहे. म्हणून ते म्हणतात. आणि मुक्त आत्मस्थिती सांडविण, यातला अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की कीर्तनाचा घोष किंवा कीर्तनाचा जो आनंद आहे तो असा आहे की आत्मस्थितीत राहणाऱ्या मुक्त पुरुषाला सुद्धा भगवंताची प्रेमानं कीर्ती वर्णन करणं आवडायला लावी, असं यात आहे असं सांगितलं. तर याचा अर्थ इतकाच आहे की आपण तुकाराम महाराजांची भक्तीच मुख्य करावी, ती करावी. पण आत्मस्थितीचा ते जसा निषेध करतात किंवा नको म्हणतात तसं नको म्हणायला आपल्याला अधिकार नाही, कारण आपली भक्ती तुकाराम महाराजांच्या सारखी कुठे. आणि आपल्या कीर्तनात मुक्त पुरुषाने आत्मस्थिती सांडावी अशा रंगाचं आपल्याला कीर्तन करता येतं का? की ज्याच्या कीर्तनात देव नाचायला येतो, ज्याच्या कीर्तनात मेलेलं मूल उठून बसतं, ज्याच्या कीर्तनात शिवाजी महाराज बसले की त्यांना धरण्या आलेल्या लोकांना हे करून त्यांची फजिती केली जाते, अशी शक्ती असलेलं कीर्तन आपल्याला करता येत नाही. आणि तुकाराम महाराज ज्या देवभक्तीच्या दृढ भावनेतून आत्मस्थिती मला त्या ठिकाणी नको असं जे म्हणतात, म्हणजे आत्मस्थितीचा निषेध नाही, तो कीर्तनाचा महिमा आहे, देवभक्तीचा महिमा आहे तो. तर असा देवभक्तीचा महिमा आपल्याजवळ नसल्यामुळे आपण आत्मस्थितीचा विचार इतकाच करायचा आहे की आत्मस्थिती काय असते हे तरी जाणून घेतलं पाहिजे. आणि ती ज्याला मिळाली त्याचं लक्षण जाणून घेतलं पाहिजे. जाणून घेतलं पाहिजे. ती ज्यानं मिळते त्या साधनाचा विचार केला पाहिजे. लक्षात आलं का? आधी आत्मस्थिती काय आहे कळून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर आत्मस्थिती मिळणं म्हणजे काय आहे, कुणाला मिळली आहे, त्याचं लक्षण काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट, ती कोणत्या साधनानं मिळते याचाही विचार केला पाहिजे. हे 3 विचार करण्याकरता तुकया बंधूंनी आज कोणाला आत्मस्थिती प्राप्त होते याचं वर्णन अशा प्रकारचं केलेलं आहे. आणि आत्मस्थिती म्हणजे काय याचा थोडा विचार आपल्याला करून मग या अभंगाकडे यायचं आहे, तेव्हा याच्यात आपल्याला रस वाटण्याची शक्यता आहे. स्थिती म्हणजे काय? स्थिती म्हणजे अवस्था, बरं का? काय तुमची स्थिती बरी आहे का आता? त्याने विचारलं कसली स्थिती आमची विचारता तुम्ही? नाही, तुमची आर्थिक स्थिती फार खालावली होती, तुमची कंपनी बंद पडली, मग तुम्हाला तिथे नोकरीला जाता येईना, तुमचा बॅलन्स कशाने तरी स्टॉप केला होता, अमुक झालं तमुक झालं, काय जे असतं ते सगळं. मग आर्थिक स्थिती नाही म्हणे आता बरी आहे, ती कंपनी बंद पडली पण त्याच्यापेक्षा चांगल्या कंपनीत मला जॉब मिळाला आहे आणि पगारही खूप चांगला आहे, परमनंट पण झालं आता, असं तो म्हणतो. ही कोणती आर्थिक स्थिती आहे? ठीक आहे.
तुमची स्थिती फार खराब झाली होती, आता बरी आहे का? कशानं? काय तुमचा लिव्हर बिघडला होता म्हणे, तुम्हाला BP वाढला होता, तुम्हाला शुगर वाढली होती, तुम्ही ॲडमिट होता असं कळलं मला. नाही, आता बरं आहे म्हणे. आता सगळे काय आयुर्वेदिक औषध सुरू केले, तिथंही सगळं हे केलं आणि आता बरं आहे म्हणे. आता एक शारीरिक स्थिती, एक आर्थिक स्थिती ठीक आहे. तुमची कौटुंबिक स्थिती कशी आहे आता? तुमची बायको पळून गेली होती म्हणे, म्हणजे मी कोणाला म्हणत नाही ते. तेव्हा असं झालं होतं, काय आहे? नाही म्हणे, आता जमायला लागले आमचं चांगलं. अशा प्रकारची आर्थिक स्थिती, शारीरिक स्थिती, कौटुंबिक स्थिती, पारिवारिक स्थिती, सगळ्या परिवारांचं आमचं अजिबात जमतच नव्हतं म्हणे. सामाजिक स्थिती, समाजामध्ये आम्हाला खूप किंमत आली आता, किंवा आमची सगळी आबरू गेली आहे, असं दोन्हीतून काही म्हणता येतं. सांस्कृतिक स्थिती, अशा या स्थिती आहेत. पण या स्थिती कशा आहेत तर जन्मात येणाऱ्या सगळ्या प्रकारच्या व्यवहाराचं जे बॅकग्राऊंड आहे आपल्या मागे, त्या स्थितीने एका विषयाची स्थिती अशी आहे. पण आपली स्थिती काय आहे? मुळात आपली स्थिती आहे देहस्थिती. ती आर्थिक परिस्थिती कशी असू द्या, शारीरिक असू द्या, काही असू द्या, पण देहस्थिती. मी कोण आहे तर देह आहे. देहाच्या अवस्थेत मी आहे. हाडा मांसाचं 3.5 हाताचं शरीर आहे मला. मी आईच्या पोटी जन्म घेतला आहे, मग वाढलो आहे, मग ही सगळी मला संवेदना आहे. मी त्याप्रमाणे बाहेरचे व्यवहार करतो, आतले करतो, सगळं करतो. तर जीव आत्ता देहस्थितीत आहे. अशा 3 स्थिती आहेत. तर त्या देहातही 3 स्थिती आहेत परत, बरं का? ऐके शरीर ते एक, परी वयसा भेद अनेक, हे प्रत्यक्षची देख प्रमाणात ज्ञानेश्वरीच्या मला वाटतं 2ऱ्या अध्यायात सुरुवातीलाच आहे. भगवान म्हणतात अर्जुनाला, देह तरी एक, परी वैसा भेद अनेक. देह एकच असतो, पण त्या देहातही 3 अवस्था असतात. 3 अवस्था असतात. काय? वैसा भेद अनेक. या देहात 3 अवस्था असतात. त्या 3 अवस्थाचं 2 प्रकाराने चिंतन आहे. एक चिंतन काय आहे? एक बाल्यावस्था असते, एक तारुण्यावस्था असते, आणि प्रौढावस्था, वृद्धावस्था, किंवा वृद्धावस्था घ्या नुसती, प्रौढावस्था जाऊ द्या. तर आपण आता मला जर त्या ठिकाणी लोक म्हणले की काय आहे काका, येतात खेळायला येतात. दुसरे म्हणले, अरे काही लाज आहे का, त्यांचं वय किती आहे? आणि अशा वेळेत खेळायचे दिवस असतात. काही खेळायचे दिवस कोणते असते? तो बाळपण गेले खेळता. बाळपणात खेळायची वेळ असते, अशी गोष्ट आहे. हां, लहानपणात लहान मुला 10 वर्षाच्या मुलाला म्हणलं, चला काय आमच्या फॅक्टरीचं तुमच्या हाताने घडलं नाही, असं योग्य होतं का? ते नाही योग्य. ज्या ज्या अवस्थेत ते योग्य असतं. लहानपणी कोणी असला, किती महात्मा असला, लहानपणी उड्या मारतो, खेळतो, बोलतो, हे करतो. तर खेळण्याचं वय बाळपण असतं. म्हणजे त्या शरीरात जो जीव असतो तरी तो जीव त्या स्वभावाने वागतो, खेळण्याच्या स्वभावाने असतो. तारुण्य आलं, पैसा यायला लागला, नोकरी, लग्न ठरलं, त्यावेळेस तर रंग वेगळाच असतो. तो काही तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही. तारुण्याचा रंग वेगळाच असतो. म्हणजे तोच एक जीव एकच असतो आत. म्हातारा झाला तरी तोच असतो, बालक असला तरी तोच असतो, तरुण असला तरी तो असतो, आणि मरायच्या वेळेला तर तोच मरतो, जातो निघून. येताना जन्माला येतो. असे 4-5 अवस्था असतात. दुसऱ्या 3 अवस्था असतात. आता मी जागे आहे, तुम्ही जागे, आपण सगळे बघतो आहोत. आत्ता मी थोड्या वेळापूर्वी झोपलो होतो. झोपण्याच्या वेळेला हे पाथर्डी गाव, त्यातला हा स्पॉट, त्यातलं हे घर, त्याच्यात एक आपण आहोत. मग आपण व्यवहार करतो, कोणाच तरी बोलतो, हरिओमला बोलवतो, असं काही होतं का झोपेत? काहीच नाही. ही अवस्था त्या अवस्थेत अजिबात वाढत. ही स्थिती एक प्रकारची जागरूक स्थिती, आणि स्वप्न स्थिती, आणि सुषुप्ती स्थिती, म्हणजे झोपेची स्थिती. जीवाला शरीराच्या दृष्टीनं जागृती, स्वप्न, सुषुप्ती ह्या जशा 3 अवस्था आहेत, स्थिती आहेत. जीवाला देहाच्या दृष्टीनं देहस्थितीमध्ये बालत्व, तारुण्य, वृद्धत्व अशा प्रकारचे या 3 स्थिती आहेत. आणि ह्या 6 प्रकारच्या स्थिती एका देहस्थितीवर अवलंबून आहेत. शरीर आहे त्या स्थिती आहे.
मेलेला माणूस म्हणलं ते मेलेत, पण झोपलेले गेले का स्वप्नातले गेले का जागृतीतले गेले हो, बाळकत्वातले गेले का म्हातारपणातले गेले, कोण गेले असं नाही म्हणता येत. जीव गेला म्हणजे गेला. तर आपण आता जी स्थिती भोगतो आहोत त्याला देहस्थिती म्हणतात, की ज्याच्यात या 3 स्थिती आहेत. जागृतीतल्या 3 स्थिती आहेत, बालत्व, तारुण्य, जरा. आणि जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3 स्थिती आहेत, ह्या देहातल्या स्थिती आहेत. पण ऐका, शरीरात जागृत, स्वप्न आणि अवस्था जरी असल्या आणि बालत्व, तारुण्य असलं तरी मूळ याच्यात वावरणारा जो जीव आहे त्या जीवाला जागृतीत असला, स्वप्नात असला, सुषुप्तीत असला, बाल्यत्वात असला, तारुण्यात असला आणि म्हातारपणात असला तरी जीवाची मूळ देहस्थिती नाही आहे. ही खोटी देहस्थिती आहे. ही स्थिती सोडावी लागणार आहे. हा देह गेला, ॲक्सिडेंटने आपल्याला मृत्यू आला, कोरोनानं आला, कशानं आला, किंवा नैसर्गिक आला, म्हातारा होऊन कशानंही येऊ द्या, पण मृत्यू आल्यानंतर हा जीव या देहात राहतो का? नाही राहत, हे निघून जातं. मग ही स्थिती कुठे आहे? सोडून देतो तो. पण जी स्थिती सोडावी लागते ती कायमची ओरिजिनल नसते. ती भ्रमानं आलेली असते, ती कर्मानं आलेली असते, ती विकारानं आलेली असते, ती अज्ञानं आलेली असते, जी मायेनं आलेली असते. शहाणे माणसं याचा भरोसा धरून राहत नाहीत. ही स्थिती, देहस्थिती सोडावी लागते. मग कोणती स्थिती आहे? मग दुसऱ्या देहात जाते, ती सोडावी लागते. तिसऱ्या देहात जाते, ती सोडावी लागते. 84 लक्ष देहात जातो जीव. तेवढ्या स्थिती येतात जातात. पण अनेक देहस्थितीत आल्यावर सुद्धा जी एक स्थिती असते तिला जीवस्थिती म्हणतात. एक देहस्थिती, एक जीवस्थिती. जीव म्हणून देह, जीव म्हणून या देहातून त्या देहात जातो. हा देह दुसऱ्या देहात जात नाही, तो इथंच पडतो आणि याला जाळून टाकलं जातं. पण जीव म्हणून दुसऱ्या ह्याच्यात जातो, तर जीवस्थिती. मग ती खरी आहे का? तीही स्थिती खरी नाही. जीवस्थितीसुद्धा खरी नाही. कारण जीव कधी मूढ असतो, कधी जाणणारा असतो, कधी कोणाच्या संगतीत असतो. तर ही जीवस्थिती अशी की त्या जीवस्थितीत आत एक आत्मस्थिती आहे. देहस्थिती जीवस्थिती आहे, जीवस्थितीत आत्मस्थिती आहे. ती आत्मस्थिती जीवाला प्राप्त करून घ्यायची आहे. आत्मस्थिती जीवाला प्राप्त करून घ्यायची. देहस्थिती प्राप्त आहेच, लक्षात घ्या. देहस्थिती आपल्याला आहेच, ती प्रारब्धानुसार बदलते. हा देह, तो देह, तो देह. पण जीवस्थिती जी अज्ञानामुळं आलेली, याच्यात असलेल्या जीवाची जी स्थिती आहे जीवस्थिती, ती अज्ञानामुळं आलेली असल्यामुळे अज्ञान निवृत्त होत नाही तोपर्यंत ती जीवस्थिती जात नाही. पण ती ओरिजिनल नाही आहे, ती आगंतुकच आहे. तर ही स्थिती प्रारब्धानुसार आपोआप जाते, दुसरी येते, तिसरी येते, चौथी येते. पण जीवस्थिती मात्र अज्ञान गेल्याशिवाय जात नाही आणि ती कोणत्या तरी देहात जाऊन ती जीवस्थिती कायम असते. ती घालवण्याकरता प्रयत्न करावा लागतो. ती घालवण्याकरता प्रयत्न करावा लागतो म्हणजे काय करावं लागतं? वैराग्य धारण करावं लागतं, भक्ती धारण करावी लागते, ज्ञान मिळवावं लागतं, गुरूंची उपासना, गुरूंची खूप सेवा करावी लागते, वैराग्यपूर्वक गुरूंची सेवा करावी लागते. कशी करावी लागते? माऊली बोलते काय काय येण्याची सत्कर्मी अशेषही अज्ञान विरमी जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. कोणाची सत्कर्मे? तर गुरुचरण उपासीजे वैराग्यशी, बरं का, योग ज्ञानी पैशीजे असं काहीतरी आहे. गुरुचरण उपासीजे वैराग्यशी, बरं का. तर गुरूंच्या घरी जावं, गुरूंची सेवा करावी, योगाचा ज्ञानाचा अभ्यास करावा आणि गुरुचरणाची वैराग्याने उपासना करावी. असं सत्कर्म दीर्घकाल केल्यानंतर मग या सत्कर्माने, येण्याची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे, अज्ञान जातं आणि मग जयाचे अहम म्हणजे मी, शरीरावर जो मी आहे, जीवावर जो मी आहे, तो मी शरीरावरून जीवावरून निघून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित होते. जयाचे अहम विश्रामे आत्मस्थिती, मग त्याला आत्मस्थिती प्राप्त होते.
तर ही आत्मस्थिती जन्ममरण घेणाऱ्या जन्ममरण सोसणाऱ्या या देहात मिळत नाही. त्याच्यानंतर जरा दुःख याच्यातून वावरणाऱ्या देहालाही मिळत नाही, जीव असतानाही मिळत नाही. त्या जीवाचं समर्पण करून मग आत्मस्थिती प्राप्त होते. अशी आत्मस्थिती प्राप्त होणं एकीकडून फार महत्त्वाचं आहे आणि एकीकडून फार अवघड आहे. पण ते भक्तीनं स्तोप होतं. म्हणून तुकाराम महाराज भक्तीला महत्त्व देण्याकरता मला आत्मस्थिती नको असं म्हणतात. असो ते आपण म्हणायचं नाही आणि ती आत्मस्थिती प्राप्त करून घ्यायची. तर वैराग्यानं त्या ठिकाणी प्राप्त होते. तर ही आत्मस्थिती प्राप्त झाल्यानंतर कशी ओळखायची हा प्रश्न येतो परत. अगोदर आत्मस्थिती म्हणजे काय, ती कोणत्या साधनाने प्राप्त करून घ्यायची, आणि तिसरा प्रश्न आहे आत्मस्थिती म्हणजे काय. तर त्याचं उत्तर देण्याकरता तुकाया बंधू या अभंगात त्या ठिकाणी त्याचं उत्तर देतात. लक्षण करतात, त्याचं लक्षण करतात अशी गोष्ट आहे. तर डॉक्टर जसं सांगतात ह्या बाई आता गरोदर आहे, डॉक्टर जसं सांगतात की या स्थितीला याची डिलिव्हरी होईल, त्याप्रमाणे संत सांगतात की असं ज्याला ज्याला झालं आहे त्यांनी आत्मस्थिती त्याला कळली असं म्हटलं आहे. तर काय झालं म्हणजे आत्मस्थिती प्राप्त झाली, कोणी जाणलं आहे आत्मस्थितीला, कोणी प्राप्त करून घेतलं. ऐका, बोलू नका म्हणजे अक्का बोलू नको अजिबात. काय म्हणतं म्हणजे तू नको बोलू नको, कोणी म्हणू दे काय म्हणायचं. तर आत्मस्थिती प्राप्त झाली हे कशावरून ओळखावं, तेणे आत्मस्थिती जाणीते. तर पहिल्यांदा त्या ठिकाणी म्हटलं की नमस्कारी भूते विसरून याती तेणे आत्मस्थिती जाणीते. जो मनुष्य स्वतःचा याती धर्म विसरून भूतमात्राला नमस्कारील अशा प्रकारचं आहे. कसं आहे, एखादा उच्च जातीचा वर्णाचा मनुष्य असला तर त्याला वाटतं की मी मोठा आहे, माझी जाती श्रेष्ठ आहे, मग पाया लोकांनी माझं पडलं पाहिजे, मी लोकांच्या पाया नाही पडायचं असं ज्याला वाटतं तो कोणाच्याही पाया पडत नाही. कोणाच्या पाया पडायला माणसाने अहंकार विसरावा लागतो, अहंकार जावा लागतो. हां, तरी पण मोठ्या वर्णातला माणूस असला तरी आपल्यापेक्षा मोठा माणूस भेटल्यावर आपण नमस्कार करतो. आपल्यापेक्षा लहान असल्यावर नमस्कार करत नाही कोणी. लहान्याने मोठ्याला नमस्कार करावा असा एक नियम आहे. लहान्याने मोठ्याला, कशाने लहाना, एक वयाने लहाना, एक तपाने लहाना आणि ज्ञानाने लहाना, बरं का. हां, एक वर्णाने लहाना असंही आहे साधारणतः. पण वर्णाने लहान असला तर त्याला जर पाय नाही पडावं वाटलं तर दुसरे पाय पडलाच पाहिजे असं काही म्हणत नाही. कोणत्याही पद्धतीनं पाया पडण्याची, नमस्कार करण्याची अवस्था म्हणजे इच्छा ज्याची त्यालाच व्हावी लागते. म्हणून लहान मुलाला आपण संस्कार देतो, जय कर, महाराज आले, बाबा आले, बाबांना जय करा, हे बघ आम्ही करतो, मग ती करायला लागतं. अशी गोष्ट आहे. आपण होऊन कोण नमस्कार करतं, कोणी नाही करत अशी गोष्ट आहे. पण आपल्यापेक्षा वयाने मोठी व्यक्ती असली, आपल्या परीक्षेला जायचं असं आपण नमस्कार करतो, आशीर्वाद द्या बाबा. तपानं मोठे असले, तप त्याचं मोठं असलं आणि आपल्याला तपश्चर्या करता येत नसली, हे फार तपस्वी आहेत बाबा, हे 4 महिने चातुर्मास्याला जातात, उपवास करतात, अमुक करतात, तमुक करा, रोज हे गंगेचं स्नान करतात वगैरे वगैरे, त्याला नमस्कार करतो. ज्याचं ज्ञान अधिक आहे, ज्याने ग्रंथ पाहिलेत, ज्याला आणि तारतम्य आहे वागण्याचं बोलण्याचं, ज्याला एखाद्या शास्त्राचं विवेचन करता येतं त्याला नमस्कार करतात. वयानं वर्णानं तपानं ज्ञानानं अशा प्रकारचे जे किंवा वैष्णव म्हणून भक्ती करीत असतील त्यांनाही नमस्कार करतात लोक. तो मोठ्याला नमस्कार करायचा, लहान्याला नमस्कार करायचा नाही. आणि अहंकार फार असला तर कोणालाच नमस्कार करायची, चल द्यावं, मला कोणाची गरज नाही, असेही लोक आहेत काही. परंतु अशा लोकांना शरीराचा अहंकार फार वाढलेला असतो हे लक्षात येतं. आणि जिथं अहंकार वाढलेला असतो तिथं आत्मस्थिती अजिबात नसते, असेही अभंग तुकाराम महाराजांचे आहे.
म्हणून एक गोष्ट आहे की जो मनुष्य आत्मनिष्ठ आहे, की मी आत्मा आहे असं ज्याला कळतं, असं ज्याला लक्षात येतं, तो आपला शरीर विसरतो, तो आपला वय विसरतो, तो आपला अभ्यास विसरतो, तो आपली जाती विसरतो, तो सगळं विसरतो आणि अंतःकरणात त्याला आत्मस्वरूपाच्या स्थितीमुळं खूप ज्ञान आणि खूप आनंद झालेला असतो. आणि आनंद झालेला माणूस आत्मा पाहतो, आपल्या ठिकाणी आत्मा पाहतो, लोकांच्या ठिकाणी आत्मा पाहतो. मग लोकांच्या ठिकाणी आत्मा पाहिला की त्याला खूप आनंद होतो, त्याला प्रेम येतं आणि तो त्या ठिकाणी नमस्कार करतो. नमस्कार करतो म्हणजे आत्मस्थिती जाणणाऱ्याला दुसऱ्याच्या ठिकाणी भगवत भावना असते, आपल्या ठिकाणी सेवक भावना असते, दुसऱ्या ठिकाणी भगवत भावना असते, म्हणून तो नमस्कार करतो. बरं का, भक्ती त्यातही असंच आहे. भक्तीत असं जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत, जे भेटेल ते भगवंत मानायचं. हे साधनेतली स्थिती आहे आणि ही अवस्थेतली स्थिती आहे की नमस्कारी भूते विसरोनी याती तेणे आत्मस्थिती जाणीत, अशी गोष्ट आहे. जात धर्म वर्ण वय हे सगळं विसरायचं आणि जगासाठी पंढरपुरात जसे सगळे एकमेकाला नमस्कार करतात, पाया पडे काय पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. अभिमान नसल्याचं लक्षण आहे की एकमेकाच्या पाया पडणं. आणि आत्मस्थितीत तेच होतं की अहंकार सगळा निघून जातो. म्हणून नमस्कारी भूते विसरोनी याती तेणे आत्मस्थिती सांगितली जाणीतली. नुसता हाताने नमस्कार करायचा, गोड बोलायचं, निघून जायचं आणि वेळ आली की त्याच्याकडून कसं आपल्याला पैसे उपटता येईल बघायचं, असं नाही चालत. म्हणून त्याचे पुढचं लक्षण हे 5 लक्षणं केले, 5 लक्षणं सांगितले. तर नमस्कारी भूते विसरोनी याती हे एक लक्षण आत्मस्थिती जाणीत. दुसरं कोणतं, यातलं कोणतंही एक जाणलं तरी आत्मस्थिती जाणली की असं नाही, हे सगळे लक्षणं त्याच्या ठिकाणी घडले पाहिजेत. दुसरं काय, दुसरं लक्षण काय आहे, दुसरं लक्षण आहे परोपकारी वेची यद्या शक्ती तेणे आत्मस्थिती जाणीत. आपण दुसऱ्याला नमस्कार करतो म्हणजे दुसऱ्याचा आदर करतो, बरोबर आहे ना, आदर करतो. मग आदराचं लक्षण नुसतं नमस्कार करण्यापूर्वकच असतं का? आपल्याकडे पाहुणा आला आणि आपण नमस्कार केला, बसा, आणि त्याला पाणी नाही दिलं, त्याला आसन नाही दिलं, त्याला चहा नाही दिला, त्याला जेवण नाही दिलं, आणि आपण त्याच्या देखत जेवत बसलो, आपण पाणी पीत बसलो, आपण चहा पीत बसलो, बसा बसा आम्ही चहा पितो बरं का. अरे काय गाढव आहे का माणूस आहे? घरी अतिथी आला त्याला काही करायचं नाही. तर असं आहे, नमस्कार करायचा याती विसरून हा बाहेरचा भाग आहेच आहे, पण त्याच्यात परोपकारी वेची द्या शक्ती. पुढच्या पाहिलेल्या व्यक्तीला काही अडचण पडली, काही संकट आलं त्याच्यावर, तर त्यावेळेला जे वाटेल ते करावं. आता आम्ही आळंदीला गेलो होतो, त्यावेळेला ज्यांच्याकडे उतरलो ते आपल्याकडे श्रीकांतजी जोशी आलेले, ते तिथे आळंदीला राहतात, त्यांच्याकडे उतरलो तेव्हा त्यांनी एक गोष्ट सांगितली, लोक किती चांगले आहेत, अजून किती चांगले लोक आहेत. तर म्हणे मी एका डॉक्टरांच्याकडे ओळख होती, तिथं गेलो आणि त्यांना म्हणलं की आम्हाला कोणीतरी असा काम करणारा माणूस द्या. त्याचं कारण आम्ही आलो तिथे थांबायला, गाडीत सामान खूप आहे आणि ते आम्हाला 10व्या मजल्यावर न्यायचं आहे, तेव्हा लिफ्टीन न्यायचं, पण इथून तिथं ठेवायला, तिथून काढायला कोणीतरी माणूस पाहिजे, त्याचं काय असेल ते देऊ आपण. तर त्या माणसाला काही, त्या डॉक्टरला काही याला द्यायला मनुष्यच मिळाला नाही. मग काय झालं, मग एक महाराज होते म्हणे, आणि एक महाराज त्यांचं कुणीतरी नातेवाईकला घेऊन आले डॉक्टरांकडे. तर आमची चर्चा झाली तेव्हा ते महाराज म्हणले, त्यांच्या मुलीला घेऊन आले, ते म्हणले काय चाललंय तुमची चर्चा, काय पाहिजे तुम्हाला? ते म्हणले नाही नाही, मदत करायला माणूस पाहिजे आम्हाला, मदत करायला. तर मिळेल ना म्हणे यांना, आता काय करावं, आता काहीतरी करावं लागेल आता. तेव्हा ते म्हणले मदत करायला, म्हणजे काही नाही, सामान काढायचं आहे. म्हणले मग ठीक आहे, मग काही काळजी करू नका. म्हणलं काय झालं, कुठे आहे तुमच्याजवळ माणूस आहे का? आणि दुसरा माणूस कशाला, मीच येतो ना म्हणे. स्वतः महाराज आहे, स्वतःच्या मुलीला दवाखान्यात घेऊन आले आणि ज्याच्याकडे डॉक्टरकडे जायचं त्या डॉक्टरकडे दुसरा माणूस मदतीला माणूस मागतोय आणि ते म्हणतात मी येतोय. कसा माणूस असेल हा, कशी वृत्ती असेल? आपल्या घरचं करायला आपल्याला नको वाटतं
आणि ज्याचा काहीच संबंध नाही त्याला आपण अचानक म्हणायचं, तर यांचं काम आडलंय, आपण करून दिलं पाहिजे असं भाग आहे. मग त्या मुलीला त्यानं तिथे बसवलं, यांच्याबरोबर आले, सगळं सामान काढून नेऊन वर नेऊन व्यवस्थित लावेपर्यंत त्या ठिकाणी तो थांबला. मनुष्य कसा मनुष्य असेल? सामान लावणं हे 10-5 रुपयाचं काम आहे गड्याला दिल्यानंतर, पण हे 10-5 रुपयाचं काम एवढा मोठा माणूस असून अपमान मान काही विचार न करता त्याचं आडलंय ना, मग आपण केलं पाहिजे एवढाच भाव आहे. तर यात त्या ठिकाणी आत्मभाव प्रतीक येतो, म्हणजे परोपकारी बेचिल्या शक्ती तेने आत्मस्थिती. आपल्याकडे जे येतात ना, जे आणि संतवर्य द्रविड गुरुजी येतात, ते गुरुजीसुद्धा असं किती विद्वान आहेत ते, की संपूर्ण भारतात त्यांना खूप मान आहे. सगळे शंकराचार्य त्यांना मानतात, सगळे विद्वान लोक मानतात. काशीच्या मध्ये ते 1 नंबरचे पंडित आहे. आपल्या इथे तेव्हा काय किती साधे असतात ते तुम्ही पाहिले सगळ्यांनी, अत्यंत साधे अशा प्रकारचे असतात. पण तेच आपल्याकडं तरी इतके साधे असतात, त्याच्यापेक्षा साधे होतात. ते एकदा बसने प्रवास करीत होते आणि एक पारध्याची बाई त्या बसमध्ये बसली होती, त्यांच्या समोरच्या सीटवर बसली होती. तिच्याजवळ एक मुलं होतं, त्याला आला होता ताप आणि ती त्याला सांभाळत होती, बोलत होती काहीतरी. हे आणि पाहिलं ते म्हणे, बाई काय झालं त्याला? म्हणजे ताप आलाय बाबा, काय करावं त्याला आता? म्हणजे दवाखान्यात पैसा कोणाजवळ? म्हणजे काय करावं त्याला? त्यांनी काय केलं, गुरुजीने काय केलं, तिला जिथं उतरायचं होतं पुढचं तिकीट सोडून दिलं, तिथं उतरले. चल म्हणले माझ्याबरोबर. तिला एका मेडिकलमध्ये घेऊन गेले, तिथं औषध खरेदी केलं, तिला दिलं आणि ते जा याला असं असं औषध दे म्हणाले, आणि मग पुन्हा दुसऱ्या गाडीने बसून गेले. एका पारध्याच्या बाईसाठी आणि मुलासाठी काशीमधला एवढा मोठा पंडित जर काहीच न मानता एवढं आपली गाडी सोडून देऊन पुढचे सगळे कार्यक्रम विस्कळीत होतील ते होऊ दे म्हणले, तर असं करून असं करतो. याची अशा माणसाची मनोवृत्ती काय असेल सांगा तुम्ही. कल्पना करा, जरा विचार करा, गंभीरपणे विचार करा, एकांतात जाऊन विचार करा की आपल्याला जर आपलं कल्याण करायचं असेल तर आपल्याला त्या अवस्थेवर जायचं आहे, त्या क्रियेवर जायचं आहे. म्हणून दुसरं लक्षण केलं, परोपकारी वेची गेल्या शक्ती तेणे आत्मस्थिती जाणीत आहे. 2 लक्षण. तिसरं लक्षण ऐका. तिसरं लक्षण काय? द्वैताद्वैत भाव नाही ज्याचे नाही जया चित्ती तेणे आत्मस्थिती जाणीत. द्वैत आणि अद्वैत म्हणजे काय? द्वैत आणि अद्वैत म्हणजे असं आहे की हा आपला आणि हा परका. हा आपला म्हणजे आपल्याशी अद्वैत असलेला, आपण तो एक आहोत, आणि हा परका म्हणजे हा आपण हा एक नाही, हे द्वैत आहे. ते शास्त्राची चर्चा करताना हे द्वैत आहे का अद्वैत आहे, मग ह्या आचार्याचं मत काय, त्या आचार्याचं, असं नाही. इथे आपपर भाव नाही. दया करणे जे पुत्राशी, पुढं काय सांगा ना कोणी, तोची दासा आणि दासी. पुत्रावर जी दया करायची तीच दासदासीवर करायची अशी गोष्ट आहे. आपल्या अश्वत्थाम्याला जी अस्त्र दिली ती अस्त्र, त्यातलं मुख्य अस्त्र द्रोणाचार्यांनी दुसऱ्या कोणाला नाही दिली, फक्त अर्जुनाला दिली. अर्जुन काय द्रोणाचार्याचा मुलगा नाही आहे, तरी दिली, त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर केलं, अशी गोष्ट आहे. 2 भाऊ होते, म्हातारे होते भाऊ, आणि दोघांचं एकत्र कुटुंब होतं. दोन्ही भाऊ, मग त्यांची मुलं ते एकत्रच, त्यांच्या बायका, त्यांना झालेली मुलं, 3 पिढ्या एकत्र नांदत होत्या. कारण सगळ्यांनी कुणी काय आणलं तर सगळ्यांना आणायचं. मग त्या 2 भावातल्या एका भावानं कुठेतरी गेला होता, ते लहान मुलानं खेळणी आणली. ते लहान मुलं 2च होते, मग 2 प्रकारची खेळणी आणली. तर 2 नातू होते, याचा एक नातू, या भावाचा एक नातू, त्या भावाचा एक नातू. त्यातल्या एकानं गावाला जाताना दोघांना 2 खेळणी आणल्या. पण गंमत अशी होती की त्यानं एकाच प्रकारच्या 2 खेळणी मिळाल्या नाही. खेळणी एकच होत्या, पण त्याची क्वालिटी वेगळी होती. एक भारी वस्तू होती, एक हलकी वस्तू होती, दोघांना आणलेल्या. मग काय झालं,
मग ते आल्यानंतर त्या खेळण्या दोन्ही हातात दोन घेतल्या आणि चला रे पोराओ, गोविंदा माधवा चला, तुम्हाला खेळण्या आणल्या. आणि ते आले पळत पळत आले. पळत आल्यानंतर असं झालं, दोन हातात खेळण्या होत्या आणि दोन नातू आले होते. उजव्या हातातली खेळणी भारी होती, डाव्या हातातली खेळणी हलकी होती. पण डाव्या हाताने आला तो आपला नातू आला आणि उजव्या हाताला आला तो भावाचा नातू आला. लक्षात आलं तुमच्या? कळलं का? हां. मग त्यांनी काय केलं, आपल्या नातवाला भारी खेळणी मिळाली पाहिजे म्हणून गेले. हां, घे तुला. हात असा देवढा केला, उजवा हात डावीकडे केला आणि आपल्या नातवाला भारी खेळणी दिली आणि डावा हात असा उजवीकडे केला आणि भावाच्या नातवाला हलकी खेळणी दिली. हे त्या भावाने पाहिलं आणि थोड्या वेळाने म्हणलं आपण बैठक बसायची, आपण बसू एकदा. आणि मग म्हणतो, भाऊ आता आपण पुष्कळ दिवस झाला, आता किती वेळ वेगळं राहायचं आहे, किती वेळ एकत्र राहायचं, आता आपण वेगळं निघू. का वेगळं निघू? आत्तापर्यंत नाही, आत्ताच का? तर आपल्या भावाच्या मनात द्वैत आलेलं आहे. हा आपला ना हा परका. जशीच्या तशीच देऊन टाकली असते तर काही वाटलं नसतं. तर ज्याच्या मनात द्वैत आलं तो कोणाच्याच मनातून उतरतो, अशी गोष्ट आहे. आणि ज्याला आपलं परावं, दया आपुले परावे दोन्ही नाही, असं ज्या वेळेला होतं, त्या कान्होबा महाराज म्हणतात, तेणे आत्मस्थिती जाणते, अशी गोष्ट आहे. एक आत्मा चराचरी म्हणून ती एकाचा के पक्ष करी आणि कोपून एकाची मारी, हे ती रोहिती का भगवान बोलतात. तर सगळीकडे जर आत्माच आहे तर आत्म्याने निर्माण केलेली देह आहे सगळं. आपला कशाचा, दुसरा कशाचा, काही नाही. म्हणून द्वैत भाव नाही, ज्याची चित्ती तेणे आत्मस्थिती जाणीतली, असं समजावं. चौथ्या प्रकार म्हणतात, जयाची ये चित्ती जयाची ये वाचे नये निंदा स्तुती. जो आपल्या वाणीनं निंदाही करीत नाही, कोणाची स्तुती केलं, ह्या असं हे कशी, त्यांनी कसं केलं, तीन कसं केलं, मग मला असं झालं, अशा प्रकारची कुचकुच तो कधीच निंदा करीत नाही, स्तुती करीत. प्रत्येकानं आपलं पाहावं, व्यवहारापुरते ज्याचे संबंध आहे त्याच्याशी तेवढा करावा आणि त्याला विसरून जावं लगेच. आपल्या मुखानं कोणाचीही निंदा झाली तरी त्याचं पाप आपल्याकडे येतं. आणि आपल्याकडून कोणाचीही स्तुती झाली तरी एका म्हणता भले दुजे सहजची निंदिले, असं त्या ठिकाणी होतं. म्हणजे आपल्या मुखानं एक देवाचं नाव घ्यावं, देवाचं वर्णन करावं, आपल्याला काही पाहिजे ते दुसऱ्याला मागावं, दुसऱ्याला काय पाहिजे ते आपण द्यावं. कोणी कोणाबद्दल काही निरोप सांगितला, बातमी सांगितली, तेवढी त्याला सांगावी, एवढंच करावं. जास्ती चापलुशी करू नये, जास्ती गडबड करू नये. म्हणून कोणाशी भांडणं, कोणाशी मारामारी करणं, कोणाच्या खोड्या करणं, कोणाला तरी काही हीन पाहून भेदी हसत बसणं, या गोष्टी फार मोठं पाप देणाऱ्या आहेत. लक्षात ठेवा, मोठं पाप देणारे आहेत. म्हणून ज्याच्या वाणीला निंदा किंवा स्तुती काहीच येत नाही, त्यानं आत्मस्थिती जाणीतली आहे असं समजावं, असं म्हटलं. त्याच्यापुढे पाचवं लक्षण सांगितलं. ते असं सांगितलं की उचित अनुचित जाणे धर्मनीती. हां, ज्याला योग्य अयोग्य कळतं, ज्याला धर्म काय अधर्म काय कळतो आणि ज्याला नीती काय अनिती काय कळते. बरं का? पहिल्यांदा योग्य उचित अनुचित. योग्य म्हणजे काय, एखाद्या प्रसंगात काय योग्य आहे ते अशा प्रकारचं असतं. लग्नाचा मंगल प्रसंग आहे, तिथं अभद्र जाऊन बोलायचं, काहीतरी असा प्रकारचा विचका होईल असं बोलायचं. लग्न, एखाद्या जमिनीचा सौदा, एखाद्याचं लग्न जमत आलं असेल तर त्याचे एखाद्याचं उचकून काहीतरी कमीपणा काढायचं आणि ते लग्न मोडून टाकायचं. हे अनुचित आहे का उचित आहे? हो, अनुचित आहे. म्हणजे ज्याला उचित अनुचित व्यवहार कळतो एक. दुसरं, नीती अनिती कळते की न्याय काय आहे. आता न्याय काय, दोघं जण भांडायला लागले आणि दोघांना विचारलं, तू काय केलं, त्याने असं केलं, मग हा आपला आहे म्हणून याच्याच बाजूने बोलायचं आणि त्याची बोल खोटी ठरवायची. हे मोठं पाप आहे. जो न्याय आहे तोच द्यायचा. बरं का? ते चिचुंडीचे पाटील होते, चिचुंडीला गेलो होतो आम्ही, तर ते पाटील होते, तर त्यांच्याकडे
त्यांच्या गावातले खटले दुसरीकडे जात नव्हते, तेच बैठकीत बसून मिटवायचे. असं आम्ही जाट जेवायला होतो ना, आमचे चुलते होते मनोहर म्हणून, मनोहरराव म्हणून. त्यांचंही असंच होतं की गावातले काही भांडणं कटकटी आल्या, कचेरीत जायचंच नाही, ते तिथंच मिटवायचे. आणि वेळ आली तर ते स्वतः घेऊन जायचे ते आणि न्याय मिळवून द्यायचे. तर चिचुंडीच्या पाटलाजवळ 2 बायका आल्या. एकीचं मूल होतं आणि एक दुसरीच म्हणली ते नाही, ते माझंच आहे, असं भांडण होतं. ते माझंच आहे असं भांडण होतं. मग काय झालं, तर मग त्या पाटलाने तिला पाजायला सांगितलं, हिला पाजायला सांगितलं, दोघींनी पाजलं, दोघींनाही दूध आलं. आता काय करावं, कुणाचं मूल, अन्याय तर नाही झाला पाहिजे. मग त्या पाटलाने गड्यांना सांगितलं, कुऱ्हाडी बिराडी तलवारी काहीतरी आणा म्हणे, हे मूल मधून कापायचं आणि एक एक तुकडा एकीकडे द्यायचं. मूल मधून तोडायचं, एक हात एक पाय अर्ध तोड असं करायचं आणि दोघींना एक एक तुकडा द्यायचा. एकच बसली आणि एक म्हणली नाही नाही, ती रडायला लागली. ती म्हणली माझी विनंती, तिलाच देऊन टाका, तिचंच आहे मूल, माझं नाहीच आहे. मग कोणाला दिलं असं बरं सांगता का कोणी? रडत होती. हा, कशामुळे बरं असं काय? ती स्वतःच मुलगा होता म्हणून तिला म्हणत होती. नाही, आपलं मूल जरी असलं आणि कापल्यावर ते मरून जाईल ना, मग मुलाचा प्राण जाऊ द्यायचं, त्यापेक्षा तिच्याजवळ तरी सुरक्षित राहील ना ते, अशी गोष्ट आहे. माझं मूल नाही, तिचंच ही त्याकरता म्हणत होती की याला मारायचं नाही, एक जिवंत राहिलं पाहिजे, माझं बाळ सुखी राहिलं पाहिजे. मग तिच्याजवळ करायला मग काय, मग तिलाच दिलं, जिचं होतं तिलाच दिलं. तर अशा नीती आणि तिचा व्यवहार आहे हा. नीती आणि तिचा व्यवहार, व्यवहारातला योग्य अयोग्य व्यवहार, नीती आणि तिचा व्यवहार, शेवटी धर्म अधर्माचा व्यवहार. धर्म काय आणि अधर्म काय याचा त्या ठिकाणी व्यवहार आहे. तात्पर्य असं, धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार, निवडिले सार असारते. तर कान्होबा महाराज म्हणतात की उचित अनुचित जाणे धर्मनीती, दृढ भाव भक्ती मानवतो. आणि भगवंताच्या ठिकाणी भाव आणि भक्ती ज्याची दृढ आहे त्यालाच मनुष्य म्हणावं आणि त्यालाच आत्मस्थिती कळते असाही अर्थ करता येतो. तर त्याला मानव म्हणावं. आणि कान्होबा महाराज शेवटी म्हणतात की सगळे जे मी 5 प्रकार सांगितले बरं का, याती विसरून नमस्कार करणं, त्याच्यानंतर परोपकारी शक्ती वेचणं, द्वैताद्वैत भाव सोडून देणं, त्याच्यानंतर वाचिन निंदास्तुती न करणं आणि धर्मनीती योग्यायोग्य जाणणं. या 5 गोष्टी ज्याला कळल्यात त्याने आत्मस्थिती जाणली किंवा तो मनुष्य पणाला योग्य आहे. आणि याच्या विरहित जे माणसं आहेत, आता त्याच्यात कोण आपण बसतो बघा तुम्ही विचार करून, याचे विरहित जे लोक आहेत, तो कया बंधू म्हणे वरकड ते येर, बाकीचे जे वरकड आहेत, खोल आत्मस्थितीला न जाणता वरवर व्यवहार करणारे जे बाकीचे, ते कसे आहेत, तर काय पुढे, संसाराचे खरं बाहेर भारवाहे, हे संसारातले गाढव आहेत म्हणे. मी बोलत नाही, ते तुकया बंधू म्हणतात. संसाराचा भार वाहणारे हे घोडे गाढव आहे. गाढव जसं असतं, आमच्या लहानपणी आमची त्या कुंभार अन्नाची मैत्री, ते गाढव घेऊन जायचे. गाढव झा चक 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 करून उभं राहायचं आणि त्याच्यावर गोडी टाकायची की चाललं ते, बस जिथं जायचं तिथं न्यायचं आणि चरायला सोडून द्यायचं. भार वाहत चालायचं, नाही तर उखीर लोळायचं, काही पण कचरा बिचरा खायचा. एवढं जसं गाढवाचं काम असतं, तसं संसाराचा भार वाहून जसं चालेल तसं संसार चालू द्यायचा आणि तसं मरून जायचं. पाप पुण्य गोळा करून गाठोडं घेऊन मरून जायचं, हे गाढवाचं काम आहे. त्या संसाराचे गाढवेचे वरकड. या तुकया बंधूंच्या सगळ्या अभंगाचा विचार करीत हे लक्षात घ्यावं की आपण संसाराचं खर नव्हतं यात परमार्थ केला पाहिजे. परमार्थात आधी योग्यायोग्य जाणलं पाहिजे, धर्मनीती जाणली पाहिजे आणि त्याच्यानंतर या संसाराविषयी, देहाविषयी, विषयाच्या भोगाविषयी
वैराग्य धारण करून भक्ती करून आणि गुरूंची शरणागती करून ही आत्मस्थिती आपण जाणली पाहिजे. तर ही जाणलेली कधी कळेल तर हे लक्षणं आपल्याजवळ येतील तेव्हा आपल्याला कळेल. या मार्गानं आपण जावं अशा उद्देशाने या अभंगाचं विवेचन केलं आहे. तो त्यांचा ज्यांचा विषय आपल्यासाठी सक्सेस करण्यासाठी आपणही साधन करावं, आपणही द्वैताद्वैत कमी करावं, यातीचा अभिमान विसरून सगळ्यांना नमस्कार करावा साधन म्हणून. नंतर साध्य येतं ते मग आत्मस्थिती येते असं करावं. आणि तुकाराम महाराजांच्या बंधूंच्या म्हणण्याप्रमाणे ही आत्मस्थिती प्राप्त करून घेऊन आपली जीवन यात्रा सफल करावी हा तुकया बंधूंचा संदेश आपल्यापुढे ठेवून झालेली सेवा प्रभूंच्या आणि माऊलींच्या चरणी समर्पण करून आपण इथेच थांबू. तुकया बंधू म्हणे बरकडते येरा, तुकया बंधू म्हणे बरकडते Thank you.